तुषार आणि ओम ही डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रॉयल उल्वे टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत, पहिली 2 षटकं मॅन्डरी पॉवर प्ले. आमचे पंच सज्ज होत आहेत. विशू कोळी सर, जीवन गावंड सर, दोन्ही टीम्सला आमच्या शुभेच्छा असतील. चांगली मॅच पाहायला मिळेल. मात्र सर पहिले दोन्ही सामने हे मला वाटतं जवळजवळ एकतर्फीच पाहायला मिळाले. म्हणजे सेकंड इनिंग मध्ये अगदी 3 ओव्हर नंतरच 3 ते 4 षटकानंतर स्पष्ट झालं होतं की सामना हा जवळजवळ पहिले गोलंदाजी करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमकडे झुकलाय. म्हणजे टॉस जिंकणारा संघ हा दोन्ही सामन्यामध्ये पराभूत झालाय हे आतापर्यंत दिसतंय. टार्गेट चेस करण्यामध्ये अपयशी ठरलाय. मात्र या मॅच मध्ये टार्गेट चेसिंगला पसंती दिली नावेकाडी टीमने आणि गोलंदाजी स्वीकारली आहे. कितपर्यंत मजल मारली जाईल रॉयल उल्वे टीम कडनं. राज म्हात्रे या गोलंदाजीची धुरा या ठिकाणी सांभाळत असताना आणि गोलंदाजीचं आक्रमण या ठिकाणी सुरुवात करत असताना आणि आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य देण्यात आलंय ते म्हणजे किरणजी म्हात्रे दादांकडनं. तेजस कोळी आणि ओम खारकर अशी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते रॉयल उल्वे टीम कडनं. आणि बॉलिंग ट्रॅकवर राज म्हात्रे. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. मॅचला होते सुरुवात. टायमर इथे होतोय सेट आणि पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. पहिला बॉल राज म्हात्रेचा. पहिला चेंडू ब्लॉक हॉलचा अगदी जाग्यावरनं फक्त प्लेस केलंय बॉलला. डावखुऱ्याचा गोलंदाज आपण पाहतोय राज म्हात्रे. म्हात्रे सर सकाळपासून एक गोष्ट मी ऑब्झर्व करतोय, जेवढे संघ खेळलेत ना डावखुऱ्याचे गोलंदाज भरपूर आहेत. प्रत्येक संघाकडे कमीत कमी 2 तरी पाहायला मिळालेच. जास्तीत जास्त 3. एका संघाकडे तर 4 पाहिले आपण. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेड. इथे मात्र फटका खेळत असताना तेजस कोळीने ठोकलाय चौकार. चेंडू ब्लॉक होलचा. दुसरा चेंडू आपण पाहिला राज म्हात्रेचा थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या बॉलला मात्र हॅमर केला. अगदी क्रॉस बॅटेड इथे स्ट्रोक एक्झिक्यूट केला तेजस कोळीने आणि इथे चौकार प्राप्त केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे फील्ड रिस्ट्रिक्शनचा फायदा पहिल्या 2 षटकांमध्ये इथे या अगोदरच्या दोन्ही मॅचेसमध्ये म्हात्रे सर उचलताना आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही मॅचेसमध्ये पॉवर प्लेमध्ये पहिल्या इनिंगमध्ये भरपूर धावा आल्यात आणि पहिला बॅटिंग करणारा संघ जिंकलाय आजपर्यंत तरी, म्हणजे आजच्या दिवसामध्ये तरी. मात्र रॉयल उल्वे टीमचा देखील हाच प्रयत्न राहील हे निश्चित आहे. चेंडू मैदानामध्ये पुरवायचा आहे. हाही सामना अशी आशा करूया की आपण नक्कीच चुरशीचा पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मगाशी म्हात्रे सरांनी खूप चांगलं विश्लेषण केलं की प्रेक्षक वर्ग जो असतो तो नक्कीच चुरशीच्या सामन्यांसाठी नक्कीच मैदानावर गर्दी करत असतो. युट्यूबवर मात्र लाईव्ह जोडलेला असतो आणि हा सामना मात्र तसा उत्कंठावर्धक होईल अशी आपण नक्कीच आशा करूया. पहिला बॉल डॉट आल्यानंतर मात्र इथे एक चौकार आलाय तो म्हणजे तेजस कोळीच्या बॅटमधनं ऑन साइडला तो चौकार आला. आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर लेगला तो मात्र चौकार प्राप्त केलाय. राज म्हात्रे डावखुऱ्याचा गोलंदाज ओव्हर द विकेट अटॅक करतोय. यॉर्कर लाईनचा बॉल वाईडिश यॉर्कर, त्यामध्ये थोडीशी कमी गती. या अगोदरच्या बॉलवर गती प्रधान चेंडू होता ज्यावर चौकार आला. इथे गती काढून घेतली. थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला राज म्हात्रेच्या माध्यमातून. बिनबाद 4 सध्या रॉयल उल्वे. पुन्हा एकदा अगदी पहिल्या अगोदरच्या चेंडूचा अगदी ऍक्शन रिप्ले. फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं तेजस कोळीचं. अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क अजिबात पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे हे 2 सलगचे डॉट बॉल आलेत.
यावेळेस फुटवर्क केलं, थोडेसे शफल झाले, मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. अगदी आतली कडा लागली, बॉल गेला अगदी शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान, जिथे फक्त एक सिंगल आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. बिनबाद 5 वर. राज म्हात्रेने आतापर्यंत हे षटक खूप चांगलं हाताळलंय. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक चौकार आला, एक सिंगल आणि उर्वरित 3 चेंडू डॉट. आता ओम खारकर शेवटचा बॉल फेस करतोय या पहिल्या षटकातील. एक डीप मिड विकेट आपण पाहतोय, एक अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर तैनात आहे. यावेळेस बघा स्लॉक स्वीप वर मात्र इथे हा फटका खेचत असताना वन बाउन्स करत ओम खारकरने इथे ठोकलाय हा शेवटच्या बॉलवर चौकार. मात्र सर या षटकाची सुरुवात झाली होती, मात्र शेवट झालाय चौकाराने. एकूण 2 चौकार आले. तेजस कोळीच्या बॅटमधनं एक, ओम खारकर कडनं एक. एकूण धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. बिनबाद 9 अशी सुरुवात. राज म्हात्रेचं हे षटक पहिल्या 5 चेंडूवर तरी इकॉनॉमिकल वाटत होतं, अगदी रन बॉल होते, मात्र शेवटच्या बॉलवर एक चौकार आला, त्यामुळे थोडंसं विश्लेषण या षटकाचं बदललं. प्रीत म्हात्रे आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक. 3 फिल्डर आता बाउंड्री लाईनवर पाहायला मिळतील या षटकासाठी. पुन्हा एकदा फिल्डिंगची व्यूहरचना अगदी तशीच आहे, फक्त एक एक्स्ट्रा प्लेअर जो आहे तो अगदी काऊ कॉर्नरला तैनात करण्यात आलाय. तेजस कोळीसाठी ज्याने ऑन साइडला ऑलरेडी एक चौकार खेचलाय. एक फ्लाय स्लिप आपण पाहतोय, एक शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय, एक लेग स्लिप देखील आहे अगदी 30 यार्डच्या आतमध्ये. पॉइंट शॉर्ट कव्हर एका बाजूला आपण पाहतोय, मिड ऑफ आहे. प्रीत म्हात्रे राऊंड द विकेट. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा समोर खेचला फटका, फिल्डर आहे आणि याच फटक्यासाठी जणू ही व्यूहरचना आखली होती आणि त्या जाळ्यामध्ये फसवलं ते म्हणजे फलंदाज तेजस कोळीला प्रीत म्हात्रेने आणि किंबहुना नावेखाडी टीमने, आणि मिळवलाय हा पहिला ब्रेक थ्रू. राज म्हात्रेने हा खूप चांगला झेल टिपला. आपण पाहिलं तर अगदी पूर्णपणे लक्ष त्याने चेंडूवर केंद्रित केलं, कोणती घाई केली नाही, लवकर स्टार्ट केलं आणि त्यानंतर बॉलला हातामध्ये विसावलं. तेजस कोळीची विकेट गेली अगदी लवकरच आणि पहिल्याच बॉलवर प्रीत म्हात्रेला हे यश मिळालंय. यश त्याने संपादन केलंय आणि एक मोठा धक्का दिलाय, हादरा दिलाय मी म्हणेल रॉयल उल्वे टीमला, कारण त्यांचा धडाकेबंद फलंदाज, आघाडीचा फलंदाज अगदी स्वस्तामध्ये परतावण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. नवीन फलंदाज गितेश मडवी स्ट्राईकवर असेल. प्रीत म्हात्रे पहिल्या बॉलवर यश मिळाले, आत्मविश्वास गगनाला भिडलाय. आखूड टप्प्याचा बॉल, याला मात्र खूप चांगल्या पद्धतीने पुल केलंय. डिस्टन्स कव्हर झाला नाहीये, एलिव्हेशन खूप मिळालं होतं, मात्र इथे बाउन्स देखील जास्त मिळालाय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू पसार, बॉल सीमा पार चौकार. सामना फेस करत होता, पहिला बॉल फेस करत होता आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र चौकार प्राप्त केलाय. एकूण धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 13 वर. 13 ला 1 रॉयल उल्वे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, अगदी सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर अगदी एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा उसळी आणि विकेट किपरचा वेध घेतलाय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हर पॉइंटला टार्गेट करण्याचा प्रयत्न, तो मात्र हाणून पाडला प्रीत म्हात्रेने. ओ इथे स्लाइस एज होती असं दिसतंय. विकेट किपर मात्र थोडासा निराश झालाय, बॉल गॅदर करता आला नाही, किंबहुना हाताला स्पर्श करून गेला, गुंगारा देऊन गेला आणि सुटकेचा निश्वास सोडला तो गितेश मडवीने, नाहीतर दुसरी विकेट लवकर गेली असती. 1 रनने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. 14 ला 1 रॉयल उल्वे. ओम खारकर सध्या स्ट्राईकवर, एक चौकार त्याच्याही बॅटमधनं आलाय. यावेळेस दिस टाइम टेकन कॉट बिहाइंड द विकेट. ओम खारकर हॅज टू डिपार्ट. सेकंड विकेट डाऊन
फॉर रॉयल उल्वे. वर बॉल हातातनं मी म्हणेन निसटला होता. तदनंतर मात्र हा लोअर कॅच, असे कॅचेस मात्र थोडेसे अवघड असतात थोडेसे, मात्र हा कॅच खूप चांगल्या पद्धतीने पकडला ऋषिकेशने. तुषार कोळी मैदानाच्या मध्ये मार्गक्रमण करत असताना अगदी प्रीत म्हात्रेचं या ठिकाणी कौतुक आहे. 5 चेंडू हाताळलेत, 5 धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे बळी त्याने टिपलेत. दोन्ही सलामीवीर, दोन्ही ओपनिंग बॅट्समन तेजस कोळी आणि ओम खारकर यांना मात्र मैदानाच्या बाहेर त्याने पाठवण्यामध्ये यश मिळवले. तुषार कोळी आणि गीतेश मडवी कशा पद्धतीने या डावाला सावरतील. मात्र सर गेल्या मॅच मध्ये अशीच परिस्थिती होती. इनिशियल स्टेज मध्ये 2 विकेट्स गेल्या होत्या अगदी दुसऱ्याच ओव्हरमध्ये, आणि त्यानंतर पडझड झाली होती आपण पाहिलं तर बेलपाटा टीमची. तरी देखील त्यांनी विजय संपादन केला, हे मात्र वेगळी गोष्ट आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांनी चांगला खेळ केला गोलंदाजी करत असताना. मात्र इथे फलंदाजी कशी साकारली जाईल रॉयल उल्वे टीम कडनं. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा. प्रीत म्हात्रे टू तुषार कोळी. टीमची टोटल आहे 14. यावेळी शेवटच्या क्षणी बॅट फेस ओपन केलाय, दिशा दिली आहे, अगदी बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. आउटफील्ड वेगवान आहे, बॉल थांबणार नाहीये. आलाय हा चौकार. आला 2. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, याही ओव्हरमध्ये 9 आल्या, मात्र 2 विकेट्स देखील आलेत, हेही महत्वाचं आहे. आणि रिहानी स्पोर्ट्स नावेखाडी टीमच्या दृष्टिकोनातून त्या 2 विकेट्स खूप महत्वाच्या होत्या, कारण दोघेही सलामीवीर आहे. सलामीवीर म्हटलं मात्र सर तर एक अटॅकिंग बॅट्समन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आक्रमक फलंदाजी खास करून त्यांची शैली अशी. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं आणि पॉवर प्लेचं षटक सुरुवातीला असतात, त्यामुळे असेच फलंदाज प्रत्येक टीमकडनं पाहायला मिळतात जे पहिल्या बॉलपासून आक्रमण करण्याची धमक, कुवत आणि क्षमता ठेवतात. मात्र अशा दोन्ही फलंदाजांना मी म्हणेल प्रीत म्हात्रेने मैदानाच्या बाहेर पाठवले. कल्पक गोलंदाज, चाणक्य गोलंदाज पूर्णपणे हावी ठरला, वरचढ ठरला या दोन्ही फलंदाजांवर. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय हा तिसरा गोलंदाज वापरला जातोय रिहानी स्पोर्ट्स नावेखाडी टीम कडनं, अर्थात शैलेश ठाकूरला इथे पाचारण करण्यात आलंय. गीतेश मडवी आपण पाहतोय स्ट्राईकवर. चला थोडं स्पीडअप करूया. 20 मिनिटांचा अवधी आहे बघा, टायमर आम्ही सेट केलेला आहे. तुम्हाला 4 षटकं संपवायची 20 मिनिटात. ओम खारकर चौकाराने सुरुवात, गीतेश मडवी चौकाराने सुरुवात. तुषार कोळीने देखील आपल्या बॅटिंगची सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय. शैलेश ठाकूर तिसऱ्या षटकामध्ये रिव्हर्स फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याने थोडा वेळ घेतलाय. शरदने 1 बाउन्स बॉलला कलेक्ट केलंय. इथे प्रॉपर गॅदरिंग झालं नाहीये. तिसरा रनचा प्रयत्न सुरू होतोय. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा थोडासा खालावलेला पाहायला मिळाला, हे मात्र निश्चित. बॉल गॅदर झाला नाही प्रॉपर. 1 बाउन्स बॉल गॅदर केला, थ्रो अचूक झाला नाही, विकेट किपर पुढे सरसावला. तदनंतर ओव्हर थ्रूच्या रूपात मात्र ही तिसरी धाव पूर्ण केली दोन्ही बॅट्समनने, गीतेश मडवी तुषार कोळीने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड, चांगलं कम्युनिकेशन, सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि आवश्यक आहे, प्रत्येक रन या ठिकाणी महत्वाची आहे. आणि 3 रनच्या मदतीने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. आता तुषार कोळी जो 1 बॉल 4 वर खेळतोय. पहिला बॉल त्याने खेळला होता ज्यावर त्याने चौकार ठोकला होता. असा चांगला शरीर यष्टीचा, चांगल्या ताकदीचा फलंदाज आहे, क्लास आहे त्याच्याकडे. तर शैलेश ठाकूर यावेळेस बघा, अगदी शैलेश ठाकूरला असं वाटलं असावं की कदाचित अगदी यॉर्कर लाईनचा बॉल यष्ट्या विध्वस्त करून जाईल की काय. मात्र डाऊन दी लेग पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा, पण टीमची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. 22 नाव. यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न, फाईनला खेळण्याचा प्रयत्न, मात्र अगदी यष्ट्यांच्या वरून बॉल निघून गेला. गती कमी आहे शैलेश ठाकूरचे. 3ही चेंडू आपण मात्र सन पाहिले तर बिलकुल त्याने वेग दिला नाहीये फलंदाजाला. त्यामुळे थोडासा आश्चर्यचकित, थोडासा बुचकळ्यामध्ये, डबल माइंड, द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळतोय.
तुषार कोळी शफल झाले, मात्र जो बॉल कनेक्ट करायचा होता ना तो काही त्यांना करता आला नाही आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. यावेळेस ओव्हर पिच बॉलला मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. कनेक्शन प्रॉपर, रिझल्ट बेमिसाल आणि इथे आलाय हा एक ह्यूज षटका. आणि तुषार कोळीने त्यावर आक्रमण केलं. याही वेळेस ओव्हर पिच बॉल आहे, इथे मिडल करता आला नाहीये, टायमिंग जुळत नाहीये आणि इथे फक्त सिंगल येते. क्रिकेट म्हटलं तर मात्र सर टी फॅक्टर खूप महत्वाचा आहे. टायमिंग असेल, टेक्निक असेल, टेम्परामेंट असेल, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणि या टी फॅक्टरला जर तुम्ही अनुसरून खेळ केलात ना तर नक्कीच तुमचा खेळ बहरत जातो. एक सिंगल आली, टीमची धावसंख्या 29. या षटकामध्ये अजूनही 2 बॉल बाकी आहेत, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर आहे गीतेश मडवी. गीतेश मडवी देखील शफल खेळण्याचा प्रयत्न करत होते. फॉलो केलं शैलेश ठाकूरने. अगदी यष्ट्यांच्या वरून ज्या पद्धतीने तुषार कोळीला चेंडू हाताळला होता अगदी त्याच पद्धतीने गीतेश मडवीला देखील चेंडू हाताळलाय. डॉट बॉल, शेवटचा बॉल बाकी तिसऱ्या षटकातील. स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेस अगदी भुसकाळ्यामध्ये पाडलं फलंदाजाला. पुनश्च एकदा बॅट लवकर फिरवली, बॉल उशिराने आला आणि डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 29ला 2 अशी सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. रॉयल उल्वे हा पहिला कॉल आम्ही करतोय पुढच्या मॅचच्या टॉस साठी. गव्हाण 11 अर्थात गव्हाण ब विरुद्ध पाटणोली, दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी उपस्थित राहायचे याची नोंद घ्या. मात्रे सर, राज मात्रेच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. तदनंतर प्रीत मात्रेने 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केले. शैलेश ठाकूरने एक अतिरिक्त धाव खर्च केली वाईटची आणि त्याचबरोबर एक षटकार देखील खाल्ला आणि अशा एकूण 11 धावा त्याने खर्च केल्या. एकूण धावसंख्या रॉयल उल्वेची 29ला जाऊन पोहोचते 2 विकेटच्या मोबदल्यात. आणि पुनश्च एकदा आपण पाहतो की प्रीत मात्रेला इथे जबाबदारी दिली. एक षटक पॉवर प्ले मध्ये हाताळलं त्याने, 9 रन खर्च करून 2 विकेट्स काढल्या आणि आता चौथ्या षटकामध्ये पुनश्च एकदा टीमच्या कॅप्टनने त्याच्यावर जबाबदारी दिली आहे. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी पिळवली. मात्र 29 धावा आहेत. गेल्या मॅच मध्ये अगदी 46 धावांचं टार्गेट देखील चेस करता आलं नव्हतं. त्यामुळे 45+ धावसंख्या इट्स अ गुड टोटल, डिफेंडेबल टोटल आणि ती डोक्यामध्ये ठेवून नक्कीच रॉयल उल्वे पुढे 5 रन केले, किंबहुना त्याहूनही जास्त आल्या तर अगदी अतिउत्तम आहे. मात्र ऑलरेडी 10च्या सरासरीने रन आल्यात, 29 धावा आहेत, 2 विकेट्स गेल्यात. गीतेश मडवी, तुषार कोळी आता सेट झालेत. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा, इथे कट लागलीये, बॉल चाललाय फाईनला. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक गेलाय, बॉलला पकडलंय आणि तिसरा धक्का तुषार कोळीच्या रूपात लागलाय रॉयल उल्वे टीमला. शैलेश ठाकूरने हा झेल टिपला, अगदी थोडासा मागे गेला, बॅकवर्ड धावत गेला आणि पुन्हाच एकदा नजर कायम ठेवली आणि तदनंतर मात्र ही विकेट प्राप्त केली आहे. चांगला एफर्ट्स, टीम एफर्ट पाहायला मिळाले अगदी रिहानी स्पोर्ट्स नावे काढणी टीम कडनं. मात्र सर, टीम या नावातच बरंच काय अवलंबून आहे. टीमचं आपण जर असं प्रॉपर विश्लेषण केलं तर टुगेदर एव्हरीवन अकम्प्लिश मोर, म्हणजे प्रत्येकाने एकत्र येऊन सांघिक खेळाच्या रूपामध्ये मात्र इथे आपण खेळ साकारूया. त्याला म्हटलं जातं टीम, संघ. आणि या संघासाठी मात्र प्रत्येक जण इथे 100% देत असताना पाहायला मिळतोय. आपल्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खास करून हे संघ सगळे उतरत असतात मैदानात. आपल्या गावाचं नाव कशा पद्धतीने या पंचक्रोशीमध्ये नावारूपाला येईल आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून, त्यासाठी प्रयत्न केला जातोय. त्यासाठी या सांघिक खेळ, टीम एफर्ट्स. नवीन बॅट्समन सूरज पाटील ऑन स्ट्राइक. प्रीत मात्रेला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. आखू टप्प्याचा बॉल, अगदी बॅट फेस ओपन केला, अगदी मिडल केलं, त्याला मात्र ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला शरद ठाकूर दादांच्या माध्यमातून आणि 40+ आहेत आणि 40+ असताना देखील इतका लाजवाब फिटनेस
किती डिस्टन्स त्याने कव्हर केला असावा मात्र सर आपण पाहतोय अगदी कव्हर पासून एक्स्ट्रा कव्हर आणि वायडेस्ट लॉंगच्या मध्ये गेले, भले पायानं का होईना मात्र बॉलला अडवलं आणि आपल्या टीमसाठी तब्बल 2 धावा वाचवल्यात. एकूण धावसंख्या 31 प्रीत म्हात्रेला आतापर्यंत 3 विकेट्स प्राप्त झाल्यात. पहिल्या षटक ज्याने हाताळलं त्यामध्ये 2 विकेट्स आल्या होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर विकेट आली. एकूण धावसंख्या 31ला 3 आपण पाहतोय. स्लाइस एज विकेट कीपरच्या डोक्यावरनं बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. विसंवाद, लॅक ऑफ कम्युनिकेशन दोन्ही फिल्डर्स मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अगदी एकमेकांकडे बघत राहिले दोन्ही फिल्डर, अगदी फ्लाय स्लिप आणि फाईन लेग मधला. चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली. 35ला 3. रॉयल उल्वे, सूरज पाटील यांच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. आवश्यकता आहे 35 धावा ऑलरेडी आहेत. कसं तरी 45 ते 50 धावा जरी उभारल्या तरी चांगली टोटल उभारली जाऊ शकते. प्रीत म्हात्रे 3 बॉलमध्ये 6 रन खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवली. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू होता, पुल करायचं होतं ऑन साइडला, संपर्क झाला नाही, कमी गतीने टाकला. बॅट खूप लवकर फिरवली, अगदी लवकर स्टान्स मध्ये होते सूरज पाटील. चेंडूची वाट त्यांनी व्यवस्थित पाहिली नाही, बॉल उशिराने आला. चेंज ऑफ पेस. 2 बॉल बाकी या षटकातील. धावसंख्या स्थिर सध्या 35ला. रॉयल उल्वे यावेळेस टप्प्यामध्ये परिवर्तन मात्र सर. मगाशी गतीमध्ये, यावेळेस टप्पा थोडासा पुढे ठेवला त्यामुळे बाउन्स कमी मिळाला आणि बॅटच्या खालून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निघून गेलाय. सलगचे 2 डॉट बॉल. नुसते डॉट बॉल नाहीये, नुसते निर्धाव चेंडू नाहीये, तर प्रेशर क्रिएट करणारे डॉट बॉल आहेत. कारण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आपण इनिंगच्या आणि जिथे धावा येणं गरजेचं असताना 2 डॉट बॉल एक नक्कीच दडपण देतो फलंदाजाला. आता त्या दडपणाला झुगारून फलंदाजी करायची सूरज पाटीलला. 3रा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 3 डॉट बॉल प्रीत म्हात्रेच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. एकंदरीत 2 षटकांचा स्पेल त्याने संपवलाय आणि 2 षटकांमध्ये एकूण धावा त्याने खर्च केल्या त्यामध्ये 15 आणि 3 विकेट्स त्याने या ठिकाणी प्राप्त केलेत. त्याचा आनंद घेत आहे. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मात्र सर चेंडूची पूर्तता या संपूर्ण स्पर्धेमध्ये सन्माननीय किरणदादा म्हात्रे यांच्याकडनं चंद्रकांत दादा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ हे संपूर्ण चेंडू आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेत, पुरस्कृत करण्यात आलेत या संपूर्ण 3ही दिवसांसाठी आणि त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी करतोय. निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय किरणजी म्हात्रे दादांचा. यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला चेंडूंची पूर्तता या ठिकाणी करण्यात आली आहे. शरदजी ठाकूर आले आता स्लॉग ओव्हर मध्ये. 40+ खेळाडू आहेत आणि स्लॉग ओव्हर मध्ये जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे आणि नक्कीच ती क्षमता आहे म्हणून ती जबाबदारी दिली आहे. यामध्ये कोणतंच दुमत नाहीये. अनुभव आहे, अनुभवाचा भरणा आहे आणि त्या अनुभवाचा वापर आज ते करतील हे नक्की. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. त्या बॉलला ऑन साइडला दिशा दिली आहे. फलंदाज गीतेश मडवीने रणशिंग फुंकलं या स्लॉग ओव्हरचं आणि ठोकला हा एक चांगला क्लासिकल षटकार.
ते म्हणजे गीतेश मडवी याला. 8 चेंडूमध्ये 14 धावांची इनिंग साकारली गीतेश मडवीने. टीमची टोटल आहे 41 ला 4 आपण पाहतो रॉयल उल्वे. नवीन फलंदाज प्रतीक कोळी. नॉन स्ट्राईकला आहे सूरज पाटील आतापर्यंत 5 बॉल मध्ये 6 वर खेळतोय. या इनिंगचा विचार केला तर 4 बॉल बाकी आहेत. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला क्रीज सोडली आपण पाहतोय सूरज पाटील यांनी. त्यांना स्ट्राईक हवी आहे मात्र इथे डॉट बॉल येतोय. शरद ठाकूर यांचा अनुभव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. वायडी शॉर्करचा प्रयत्न. प्रतीक कोळी नौका फलंदाज नुकताच आलाय. टेनिस बॉल क्रिकेट म्हणलं तर प्रत्येक चेंडूवर स्लॉग ओव्हर मध्ये आघातच करायचा असतो. पुन्हा एकदा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये तिळ मात्र संपर्क होत नाहीये. अगदी दूरवर अंतर पाहायला मिळतंय. शरद ठाकूर यांची अफलातून गोलंदाजी सध्या सुरू आहे. भले पहिल्या बॉलवर षटकार जरी आला असेल पुढच्या 3 चेंडूवर एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. 41 सध्या धावसंख्या धावफलकावर आहे. 41 ला 4 रॉयल उल्वे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस कनेक्शन अफलातून आहे. स्टँड अँड डिलिव्हर लॉंगेस्ट 6 ऑफ द टूर्नामेंट फ्रॉम प्रतीक कोळी. ह्यूज अँड ह्यूज हिट. चौकार. चला गव्हाण 11 आणि पाटणोली दोन्ही टीम कॅप्टन आपण या लवकरात लवकर टॉस साठी. आणि राजेश दादा शिवाजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यांचं आम्ही नक्कीच संपूर्ण आयोजकांच्या वतीने या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर 52 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी सेट केलंय. आणि या 52 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो रिहाणी स्पोर्ट्स नावेकडे टीमला. आणि हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आजच्या दिवसातील नवीन आवाज आपल्याला पाहायला मिळेल. सुयोग दादा कोळी यांना आपण ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही आपण क्रिकेट स्पर्धा पाहतोय. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये रंगलेले हे सामने. पूर्वार्धाचा जर विचार केला तर खेळत असताना रॉयल उल्वे संघानं धावा जमावल्या गेल्यात 51 आणि 52 धावाचं लक्ष समोर असणारे ते नाविकाडी संघासमोर.
प्राथमिक फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण सलामीची जोडी नावेखाडी संघाची अजय कडू आणि ऋषिकेश ठाकूर. बावन्न धावांचं लक्ष समोर असताना सलामीची जोडी ऋषिकेश ठाकूर आणि अजय कडू आपण पाहतोय नावखाडी संघाचा कशा प्रकारे डिफेंड करेल की रॉयल उल्वे की सहजगत्या चेस केलं जाईल या सामन्यामध्ये हे आव्हान ऋषिकेश ठाकूर आपण पाहतोय स्ट्राईक एंडकडे तर अजय कडू मात्र नॉन स्ट्राईक एंडकडे. सामन्याला लगेचच सुरुवात होईल. 52 धावांचं लक्ष समोर. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं कर्णधाराने विश्वास दाखवला गेला. आकाश मडवी या गोलंदाजावर 52 धावांचं लक्ष. सर्कप्रबंधित षटक आपण पाहतोय. डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे तसंच मिड ऑनच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतोय. बाकी सर्व क्षेत्ररक्षक मात्र सर्कप्रबंधित षटकामध्ये आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. 52 धावांचं लक्ष. हा चेंडूवरती नक्कीच पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा होता परंतु कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला. एक धाव पळून पूर्ण केली. थोडं फंबल होतं एक बॅकअप करताना मात्र एक धावानं संघाची सांघिक धावसंख्या सुरुवात केली. एका धावानं संघाची धावसंख्या धावफलकावर पहिलं षटक मार्ग असताना आकाश मडवी या गोलंदाजाचा आपण पाहतो एक धावसंख्या धावफलकावर. नावेखाडी संघाची सुरुवात जरूर संत गतीने झाली आहे परंतु 52 धावांचं रॉयल उल्वे संघ कशा प्रकारे डिफेंड करेल की हवी ठरेल नावेखाडी संघ ते पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आकाश मडवी. हा चेंडू नक्कीच मिड विकेटच्या दिशेने खेळलेला चेंडू जातोय. माहिती ऋषिकेश याने घेतलेले एक सिंगल. तदनंतर मात्र अजय कडून काय केलंय आल्या आल्या हल्ला चढवलाय पहिल्या चेंडूवरती. आकाश मडवी याला मात्र विचार करायला भाग पाडलाय ते फलंदाज अजय कडू. पहिला चेंडूवरती आलेला हा षटकारानं धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. 7 धावसंख्या. निश्चितच रन रेटच्या गतीनं मात्र धावसंख्या जमावतोय नावेखाडी संघ. हा चेंडू निश्चितच सन्मानजनक रीतीने खेळून काढला. एक धाव पळून पूर्ण केले. क्षेत्ररक्षक येतोय उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावेनं संघ परत एकदा पुढे सरतोय. 8 धावसंख्या. पहिलं षटक आकाश मडवी याचंही कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर आलेले एक सिंगल. तदनंतर मात्र मोठा फटका आला होता. त्यानंतर पाहिलं तर थोडं व्हेरिएशन पाहायला मिळालं. अजय कडू याला मात्र कोणताही बॅटचा स्पेस खोलू दिला नाही. तदनंतर आलेली ही सिंगल. स्वीशीटचा प्रयत्न. ऋषिकेश ठाकूर याचा चेंडू हवे झेल खाली. क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतीही चुकी होणार नाही आहे. नावेखाडी संघाला मात्र मिळालेला हा पहिला झटका. ऋषिकेश ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. क्षेत्ररक्षक अश्वित खारकर यानं मात्र टिपलेला झेल. नावेखाडी संघाला मात्र मोठा हादरा.
ऋषिकेश ठाकूर याच्या स्वरूपात मिळालेला हादरा, तर आकाश मडवी याला मिळाली ही सफलता. पहिलाच गडी मात्र बाद केलाय सलामीला फलंदाज ऋषिकेश ठाकूर. 52 धावांचं लक्ष जरूर आहे समोर. अजय कडू यानं केलेली थोडी दमदार सुरुवात, तदनंतर मात्र संथता पाहायला मिळते. एक विकेट जरूर आली आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना आकाश मडवी या गोलंदाजाचा नवीन फलंदाज येतोय चेतन ठाकूर. नक्कीच भरभक्कम असा फलंदाज आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. आकाश मडवी एक षटकार जरूर खाल्ला होता, परंतु तदनंतर मात्र चांगलं कमबॅक. सर्कलप्रमाणे षटकामध्ये दाखवलेला कर्णधाराने विश्वास मात्र साकार करताना दिसतोय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये आपण पाहतोय 8 धावसंख्या. अजूनही बऱ्याच धावसंख्येपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हा चेंडू निश्चित खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट कव्हरमध्ये जातोय चेंडू, अडवतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नावेखाडी 11 संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती 9. एका गाड्याच्या मोबदल्यात डीजे तर आपण कालपासून पाहतोय चेस करताना मात्र थोडी विकेटवरती दमछाक होते फलंदाजांची आणि गोलंदाजाला पुरेशी असा साथ मात्र मिळते ती या विकेटची. जय हनुमान खारकर क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने या खारकोपरच्या मैदानावर आपण पाहतोय. नक्कीच पाहतोय आपण इथं विकेटचा फायदा मात्र गोलंदाजांना होतोय. चेस करण्यासाठी दमछाक होते, तसेच विकेट स्लो मतलब याच्यामध्ये आपण पाहतोय रन जास्त जमत नाहीत आणि चेस होण्यामध्येही थोडी दमछाक होते. फलंदाजांना पुरेशी अशी खेळपट्टी साथ देत नाही, परंतु मनगटामध्ये ताकद आणि पाहायचं आहे कुठपर्यंत मजल मारतोय चेतन ठाकूर. हा चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू जरूर होता. झेल उडाली होती, परंतु झेल काय भेटत नाही. चेंडू भुईला दान होतोय आणि जीवदान मात्र चेतन ठाकूर या फलंदाजाला मिळतंय. तेजस कोहली याच्या पहिल्या चेंडूवरती उडालेली हा झेल क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि मिळालेलं जीवदान चेतन ठाकूर सिद्ध करू शकेल का स्वतःला ते पाहायचं आहे. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय तेजस कोहली. धावसंख्या धावफलकावर दुसरं षटक मार्गस्थ असताना 10 दुहेरी आकड्यामध्ये पोहोचलाय नावेखाडी संघ. हा चेंडू निश्चितच पंचांचा इशारा येतोय. अव्हांतर रूपेने धावसंख्येत भर पडते. वाईटचा इशारा, थोडंसं प्रेशर मात्र आपण पाहतोय तेजस कोहली. प्रेशर असणारच, कारण का समोर फलंदाज आहे अजय कडू, याने एक चांगला फटका खेचलेला आहे. तो फलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू निश्चितच लेट कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॉइंट रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन विन द विकेट. या 2 फलंदाजांच्या दरम्यान चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. 2 धावेने संघ पुढे सरकला जातोय. धावसंख्या धावफलकावर 13 धावसंख्या धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ जरूर आहे. 52 धावांचा पाठलाग करत असताना संत गतीनं मात्र या पिचवरती आपण पाहतोय धावांचा पाठलाग सुरू आहे नावाखेडे संघाकडून. हा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला स्वागत करतोय अजय कडू षटकारानं. वर आलेली सिंगल, तदनंतर थोडा प्रेशर वाईड, नंतर 2, नंतर मात्र अजय कडून दाखवून दिलं अजूनही मी पिचवरती आहे. एक षटकार जरूर पहिला मारला होता, तदनंतर मात्र हा दुसरा त्याच्या बॅटमधून आलेला षटकार मिड विकेटच्या दिशेनं चांगला फटका टोला पाहायला मिळाला. तेजस कोहलीवरती चढवलेला हा हल्ला मात्र आपण पाहतोय. तेजससाठी हा चेंडू स्टेट पद्धतीने खेळून काढला. हलक्या हाताने खेळून काढतोय.
एक धाव पळून पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि थोडंसं मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळतं एक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, त्याचा फायदा मात्र नावेखाडी संघाला. तसंच अजय कडू या फलंदाजाला होते. 2 धावा मिळतात, 2 धावाने संघ मात्र पुढे सरकला गेलाय 21. दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. तर अजय कडू बघूया कुठपर्यंत नेऊन ठेवतोय नावेखाडी संघाला. हा चेंडू नक्कीच स्लोअर वन थोडासा होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता, मोठा फटका, परंतु थोडं सफल झाले. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही, चेंडू मात्र निर्धाव. तेजस कोहलीचं कौतुक करावं लागेल, फलंदाजाला आधीच पाहिलं होतं आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी. हा चेंडू नक्कीच स्ट्रेट डाय पद्धतीनं बॅटच्या टोवर लागलेला चेंडू जातोय सीमापार चौकार. दुसरं षटक तेजस कोहलीचा जर विचार केला तर अतिशय महागडा ठरलाय. रॉयल उल्वे संघाकडून गोलंदाजी करत असताना 16 धावसंख्या तब्बल कुठली आहे. कौतुक करावं लागेल अजय कडू या फलंदाजाचं. धावसंख्या टोटल लगावली गेली ती 25. अजूनही 18 चेंडू 27 धावांची गरज. 18 चेंडू 27 धावांची गरज. गोलंदाज येतोय रॉयल उल्वे संघाकडून अश्वित खारकर, ज्यानं पहिल्याच षटकामध्ये चांगला झेल पकडला होता, त्याला आपण पाहणार आहात. गोलंदाजी करत असताना 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. नावेखाडी संघ की रॉयल उल्वे डिफेंड करेल ते पाहायचं आहे. अजूनही 9च्या सरासरीनं मात्र धावा जमाव्या लागतील जरा या सामन्यामध्ये आपल्या वर्चस्व निर्माण करायचं असेल तर नावेखाडी संघाला. आतापर्यंत धावा जमावल्या गेल्यात 25. 2 षटकांच्या अखेर 1 गाडीच्या बदल्यात 25 धावसंख्या. चेतन ठाकूर आपण स्ट्राईक एंडवरती पाहते, अजूनही शांत त्याची बॅट आपण पाहतोय. हा चेंडू अश्वित खारकर याचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चांगलं व्हेरिएशन, निर्धाव चेंडूची सांगता होते. जसजसे डॉट बॉल येतील तसतसं उल्वे संघाचं पारडं मात्र जड होईल. हा चेंडू फ्रंट रूटवर खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चेतनला मात्र चकवतोय तो गोलंदाज अश्वित खारकर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रॉयल उल्वे संघासाठी. जेवढे निर्धाव चेंडू येतील तितकंच पारडं मात्र जड होताना पाहायला मिळेल ते उल्वे संघाचं. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच रीतीनं तिन्ही चेंडू आपण पाहिलं तर कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कौतुक करावं लागेल अश्वित खारकर, एकही चेंडू अजूनपर्यंत चेतन ठाकूर याच्या बॅटला मात्र लागू दिला नाही आहे. हा चेंडू नक्कीच फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडू खेळून काढलाय. चेंडूवरती मात्र येते 1 धाव. एका धावेने संघ मात्र पुढे सरकतोय. 3 निर्धाव चेंडू नंतर मात्र बऱ्याच वेळानंतर आलेली एक सिंगल मात्र समीकरण बदलेल. आता 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. अश्वित खारकर गोलंदाज आपण पाहतोय, ज्यानं सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम केलंय. 3 निर्धाव चेंडू फेकल्यानंतर ही एक सिंगल जरूर आले. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार मात्र घेता आला नाही आहे तो चेतन ठाकूर या फलंदाजाला. 14 चेंडू 26 धावांची गरज. रॉयल उल्वे की नावेखाडी. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. गोलंदाज अश्वित खारकर, कर्णधारानं जो आपल्यावरती विश्वास दाखवलाय त्यावर मात्र खरा उतरतोय गोलंदाज अश्वित. हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा जरूर होता, परंतु थोडीशी मिसअंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावेनं मात्र संघ पुढे सरकतोय. जिथं 2 षटकांमध्ये 25 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये केलेली ही निर्णायक गोलंदाजी, आलेल्या 2 धावा, आतापर्यंत धावा मात्र जमवल्या गेल्या त्या 27. एकही गडी मात्र बाद झाला नाही, परंतु अतिशय निर्णायक चांगली गोलंदाजी अश्वित खारकर याची.
पाण्याची पूर्तता करायची आहे. जिथं 18 चेंडू 27 धावांची गरज होती. आश्वित खारकर या गोलंदाजाने जी काही गोलंदाजीची जादू केली, 2 धावांचं षटक हे निर्णायक षटक ठरू शकतं का ते पाहायचंय. आता मात्र गरज आहे 12 चेंडू 25 धावांची. रंगतदार सामना या खारकोपरच्या मैदानावरती आपण पाहतोय. दोन संघादरम्यान न्हावेखाडे आणि रॉयल उल्वे, दोन्ही उल्वे नोडमधील मातब्बर असे संघ आहेत. आपण पाहतोय एकमेकाचा खेळ जरूर समोरासमोरून पाहिलेला आहे आणि जमेची बाजू आणि कमी बाजू ही मात्र दोन्ही संघातील खेळाडूंना आणि गोलंदाजांना फलंदाजांना माहिती आहे. परंतु क्रिकेटमध्ये प्रयत्न करील आणि अखेरपर्यंत ज्याचे प्रयत्न यशस्वी होतील त्याच्यात मात्र कडे यश येत असतं. 12 चेंडू 25 ची गरज. जिथं 9चा रन रेट होता तिथं मात्र आता रन रेट येऊन ठेपलाय तो म्हणजे 12.5. निश्चितच निर्णायक षटक अश्वित खारकर यानं फेकलेला 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज मात्र येतोय प्रतीक कोळी. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. आज जास्त मॅचेस आहेत आणि जास्त विलंब न करता सामन्याला सुरुवात करायची आहे. बारा चेंडू 25 ची गरज. अजय कडू यानं जी दुसऱ्या षटकामध्ये तेजस कोहलीवरती चढवलेला हल्ला जसा होता त्या रीतीनं फलंदाजी करावी लागेल ती. अजय कडू याला मात्र फलंदाज याला आता जी सुरुवात केली होती त्याच रीतीनं फलंदाजी करावी लागेल. कारण का अजूनही विचार केला तर चेतन ठाकूर याच्या बॅटमधून एकही मोठा फटका आलेला नाही. तो साथ जरूर देतोय अजय कडू याला, परंतु एकही मोठा फटका आलेला नाही आहे. अजयसाठी हा चेंडू निश्चितच पंचांचा इशारा येतोय, ऑफसाईडच्या बाहेर येतोय आणि एक आव्हांत रूपेनं सुरुवात मात्र षटकाची जरूर केली प्रतीक कोहली. विचार करावा लागेल 12 चेंडू 25 धावांची गरज असताना अशा रीतीने जर गोलंदाजी केली तर तुमच्यासाठीच महागाचं होऊ शकतंय आणि सुखर आणि सुलभ मात्र होऊ शकतंय. ते न्हावेखाडी संघासाठी ही आलेली एक सिंगल रन. आता मात्र समीकरण बदललंय 12-24. हा चेंडू निश्चितच खेळून काढतो मिडविकेटमध्ये थोडासा शतरक्षक फंबल होतोय, त्याचा फायदा मात्र इथं होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन परत एकदा पाहायला मिळते. सिंगल डबलच्या साह्यानं मात्र धावफलक हलता ठेवला जातोय. 2 धावा मिळाल्या आणि 2 धाव्यानं मात्र संघ पोहोचलाय तो 30 या धावसंख्येवर. न्हावेखाडी संघाची आतापर्यंत 1 गड्याच्या मोबदल्यात 30 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर प्रतीक कोहली. समीकरण मात्र आहे ते 11-22. हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढते. बॅट चेंडूचा चांगला संपर्क होत नाही. क्षेत्ररक्षक येईल उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. एके धावेनं मात्र धावसंख्या पुढे सरकते 31. 10 चेंडू 21 धावांची गरज. चेतन ठाकूर विचार करावा लागेल. संघाला जर विजयी करायचं असेल तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. तर प्रतीक कोहली यालाही विचार करावा लागेल. ज्या रीतीनं अश्वित खारकर याने केलेली जादुई गोलंदाजी 2 धावेचं जे षटक फेकलं ते मात्र निर्णायक ठरवायचं असेल तर मात्र प्रतीक कोहली यालाही त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करावी लागेल. काय होतंय काय घडतंय बिघडतंय ते पाहायचं आहे. हा चेंडू आता मात्र आलेला बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू सीमा पार. मोठा फटका येतोय षटकार. आता मात्र चेतन ठाकूरनं दाखवून दिलंय की अजूनही मी पिच वरती का आहे, अजूनही माझ्यात पिचवर असून धावसंख्या मारण्याची
10 चेंडू 21ची गरज होती, परंतु चेतन ठाकूरनं काय केलंय, स्ट्रेट डायव्हच्या कव्हरच्या रिझनमध्ये मात्र मारलेला हा षटकार, निर्णायक क्षणाला आलेला हा मोठा फटका. प्रतीक कोहली याला विचार करायला भाग पाडेल. 9 चेंडू 15ची गरज, 9 चेंडू 15 धावेंची गरज. प्रतीक कोहली अश्वित खारकर यांनी केलेली चांगल्या कामगिरीवर मात्र पाणी फेरण्याचं काम करेल असं वाटतंय की काय, परंतु कमबॅक करावा लागेल. अजूनपर्यंत प्रतीक कोहली यानं धावा खर्च केल्यात त्या 10, 3 चेंडूमध्ये 10. तर विचार केला अश्वित खारकर या गोलंदाजाचा तर त्यानं 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त निर्णायक गोलंदाजी करून 2च धावा खरेदी केल्या होत्या, खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र यानं त्याच्यावर पाणी फेरण्याचं काम करतोय तर तो प्रतीक कोहली. हा चेंडू निश्चितच परत एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, निश्चितच तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तर विनंती असेल गव्हाण संघ आणि पाटणोली संघ नाणेफेकीच्या कौल करण्यासाठी समालोचन कक्षाशी लगेच संपर्क साधायचा आहे. पाटणोलीचा संघनायक इथं येऊन हजर आहे. 9 चेंडू 15ची गरज होती. तर फलंदाज मात्र नाबाद असणार आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाज दरम्यान आतापर्यंत. तर आता पाहायचं 8 चेंडू 13 धावेची गरज. रॉयल उल्वे संघ यांच्या मात्र डोक्याला मुंग्या आणणारा इथं निर्णय आणि 8 चेंडू 13. प्रतीक कोहली फलंदाज नक्कीच निर्णयामध्ये बदल होतोय. दोन्ही अँगलने मात्र पाहिल्यानंतर फलंदाज बाद असण्याचा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. फलंदाज बाद आहे अजय कडू, ज्यानं चांगल्या धावसंख्येचा
वाटा मात्र आपल्या संघासाठी केला होता. तो फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. ऐन मोक्याच्या क्षणाला 8 चेंडू 14 धावांची गरज असणार आहे. आता या क्षणाला मात्र अजय कडू बाद झालाय, परंतु चेतन ठाकूर ज्यानं षटकार आणि आलेली एक सिंगल, परंतु आता चेतन ठाकूरला मात्र थांबून चालणार नाही. तसंच प्रतीक कोहलीलाही विचार करावा लागेल. रॉयल उल्वे संघाकडून खेळत असताना संघनायकाने जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली ती जबाबदारी मात्र चोखरित्या पार पाडावी लागेल जर आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर. तर विनंती असेल गव्हाण संघाचा संघनायक आयोजकांकडून आपल्याला वारंवार विनंती केली जाते, लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. 8 चेंडू 14 ची गरज असताना आलेला हा मात्र दन 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 करीत हा मात्र जातोय षटकार. चेतन ठाकूर इथं मात्र आपल्या बॅटचा स्पेस खोलतोय. आता मात्र मुंगे आले असतील प्रतीक कोहलीच्या डोक्याला. नक्कीच विचार करावा लागेल, ज्या रीतीनं तिसऱ्या षटकामध्ये गमावलं होतं त्या या षटकामध्ये गमावलं जातंय का. जिथं गरज होती 8 चेंडू 14 ची आलेला हा षटकार, तदनंतर मात्र समीकरण बदललं जातंय. धावसंख्येत पडली गेलेली ही 6 न भर धावसंख्या आता मात्र धावफलकावर आहे ती 44 आणि अजूनही 7 चेंडू 8 धावेची गरज. 7 चेंडू 8 धावेची गरज. काय घडलं गेलंय. चेतन ठाकूर इतका वेळ जो शांत बसला होता तो मात्र निर्णायक क्षणाला आपली फलंदाजीतील दादागिरी मात्र दाखवून देतोय. गोलंदाज प्रतीक कोहली. हा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जातोय सीमा पार चौकार. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 48. अजूनही फक्त 4 धाव्यांची गरज असणार आहे, परंतु गोलंदाजीचा करिश्मा कोणाच्या खांद्यावर असेल. गोलंदाजीमध्ये कामगिरी करू शकेल का अश्वित खारकर. जी गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये केली होती, परंतु त्याच्यावरती मात्र पाणी फिरण्याचं काम प्रतीक कोहली या गोलंदाजानं केलं आणि समीकरण मात्र येऊन ठेपलंय. ते 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. तिसऱ्या षटकामध्ये याच गोलंदाजानं गोलंदाजी केली होती, 2च धावा दिल्या होत्या आणि त्यावेळेला मात्र फलंदाज होता चेतन ठाकूर. स्ट्राईक एंड मध्ये ज्याला 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1च धाव जमावली होती. परंतु आता नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय राज म्हात्रे. डावखोऱ्यातचा फलंदाज गोलंदाज अश्वित खारकर. जी गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये केली आहे ना तीच करावी लागेल जर आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर. नाणेफेकीचा कौल मात्र पुढील सामन्यासाठी पाटणोली संघाकडे लागलाय. हा सामन्याचा निकाल लागल्यानंतर लगेचच आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. आज जास्तीत जास्त सामने खेळवायचे आहेत, त्याच्यामुळं थोडी घाई करायची आहे. हा चेंडू निश्चितच रिवर्सचा अवलंब केलाय. चेंडू मात्र बाउंड्री लाईन कडे जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, तिथपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु राज मात्र नकार देतोय. 2 धावा आलेल्या आहेत या पहिल्या चेंडूवरती. टोटल 50 धावा मात्र आतापर्यंत लगावल्या गेल्या त्या नावेखाडी संघाच्या. अजूनही 2 धावेची गरज असणार आहे. 5 चेंडू 2 धावा. राज म्हात्रे स्ट्रायकरकडे आपण पाहतोय. हा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. बॅटच्या बुंद्यात फेकलेला चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू जातोय. समीकरण बदललं जातंय. 4 चेंडू 2 धावा. याच गोलंदाजानं मात्र तिसऱ्या षटकामध्ये 2च धावा दिल्या होत्या. आत्ता मात्र विजयी जर संघाला आपल्या करायचं असेल रॉयल उल्वे संघाला तर त्याच गतीनं मात्र चेंडू फेकावे लागतील.
हा चेंडू या चेंडूवरती आलेला मात्र हा मोठा फटका क्षेत्ररक्षक जरूर आहे आणि मात्र झेल पकडला गेलाय. काय घडतंय काय बिघडतंय आणि मात्र फलंदाज बाद होतोय. राज मात्र बॅक टू द पवेलियन. रंग येतोय सामन्यामध्ये, रंग चढवला जातोय सामन्यामध्ये. ट्विस्ट येताना पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू 2 धावा, 3 चेंडू 2 धावा, 4 चेंडू 2 धावाची गरज असताना गोलंदाजानं मात्र बाद केलंय ते राज मात्रे या फलंदाजाला. आणि नवीन फलंदाज मात्र येतोय शरद ठाकूर. 40+ एक अनुभवी. आता अनुभव कामाला येतोय का पाहायचंय की ज्या रीतीनं गोलंदाजानं अजूनपर्यंत आपल्या संघनायकाचा दाखवलेला विश्वास साकार केलाय त्याच रीतीनं गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयी करेल का. रॉयल उल्वे संघ विजयी होणार की न्हावेखाडी ते पाहायचंय. 3 चेंडू 2 धावांची गरज, 4 चेंडू 2 धावांची गरज असताना आलेला हा निर्णायक क्षणाला मात्र टिपलेला झेल. केलेली चांगली गोलंदाजी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असणार आहे. कंपल्सरी चेसिंग 3 चेंडू मध्ये कंपल्सरी 2 रन कराव्याच लागतील. गोलंदाज आश्वित खारकर. फलंदाज आपण पाहतोय शरद ठाकूर, नवीन आलेला फलंदाज. हा चेंडू निश्चितच बॅटची कडा घेतली जाते. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक मात्र चुकी करत नाही. मात्र फलंदाज बाद होतोय. काही न करता आल्या पावली माघारी जातोय मात्र शरद ठाकूर. हवेखाडी संघ एका वन साइड न धावा चेस करेल. ज्यावेळेला गरज होती 6 चेंडू मध्ये 4 धावेची. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. तदनंतर मात्र अश्वित खारकर यानं काय किमया केली, काय गोलंदाजी केली. जर विचार केला तर 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केलेत. शरद ठाकूर सारखा एक अनुभवी फलंदाज असतानाही त्यालाही कुठल्याही एकही रन न करून देता आपल्या तंबूच्या आश्रयाला पाठवले. आता मात्र समीकरण आहे, समीकरण जुळलं गेलंय. 2 चेंडू 2 धावेची गरज. निर्णायक विजयासाठी 2 धावेची गरज असणार आहे. अश्वित खारकर तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या होत्या. तदनंतर मात्र चौथ्या षटकामध्ये प्रतिकूल याने खर्च केलेल्या 21 धावा. त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना परत एकदा अश्वित खारकर आपण पाहतोय अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी. 2 चेंडू 2 धावेची गरज. हा चेंडू निश्चितच पॉईंटच्या दिशेने खेळून काढतोय. 1 धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना निश्चितच तिसऱ्या पंचांची मागणी केली. पंचांनी पाहायचंय रनआउटच्या स्वरूपात जर हा विकेट असेल तर मात्र सामन्यामध्ये अजूनही रंगत येण्याची शक्यता. सामना आपण पाहताय न्हावेखाडी आणि रॉयल उल्वे. कुठं होता सामना आणि कुठं नेऊन ठेवलाय. 2 चेंडू 2 धावेची. फलंदाज मात्र बाद असणार आहे. फलंदाज चेतन ठाकूर. निर्णायक क्षणाला बाद होणं हे महागात पडेल की काय ते पाहायचं आहे. 2 चेंडू 2 धावेची गरज असताना रनआउटच्या स्वरूपात मात्र चेतन ठाकूरला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. तर 1 चेंडू 1 धावेची गरज.
निर्णायक विजयासाठी एक चेंडू एक धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग. सामन्यामध्ये रंगतदारपणा पाहायला मिळतोय. 6 चेंडू 4 धावेची गरज असताना केलेली ही गोलंदाजी आश्वित खारकर आतापर्यंत जी कामगिरी केली, अतिशय उल्लेखनीय कामगिरी. आपल्या कोट्यातील दुसरं षटक फेकतोय, पण निर्णायक क्षणाला केलेली ही गोलंदाजी दोन्ही षटकांमध्ये मॅजिकल ओव्हर ठरू शकेल का? आश्वित खारकर याची एक चेंडू एका धावेची गरज. आतिश ठाकूर आपण पाहतोय स्ट्राईक यांकडे, एक चेंडू एका धावेची गरज. निर्णायक विजयासाठी नावे खाडी की रॉयल उल्वे. प्रेक्षकांना आवडणारा असा सामना पाहायला मिळतोय. अतिशय चुरशीचा सामना. एक चेंडू एक धावेची गरज. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. एक चेंडू मध्ये एका धावेची गरज असताना चेंडूचं स्वागत करत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये. ह्या चेंडूवरती मात्र काय घडलं गेलं, एवढी चांगली कामगिरी केली होती. आतापर्यंत एकही अवांतर चेंडू आपल्या कोट्यातून फेकला नव्हता. एक चेंडू एक धावेची गरज असताना मात्र आलेला हा अवांतर चेंडू, आणि या धावेनं मात्र काय घडलं गेलंय, नावेखाडी संघ मात्र विजयी होतोय. तर हार्ड लक रॉयल उल्वे.